महापौर म्हणून काम करताना 2.5 वर्षाचा काळ हा सगळा पाहता माझ्या पक्षाकडे मी इच्छा व्यक्त यासाठी केली की मला एकूण शहराचा एक आवाका आहे, एक अभ्यास आहे. शहराच्या कानाकोपऱ्यात मी महापौर म्हणून, स्थायी समिती अध्यक्ष म्हणून पोहोचलोय आणि मला पुढच्या 50-100 वर्षात माझं पुणे शहर कुठं असावं असं वाटतं. त्याच्यामध्ये मी त्या लाईनवरती आणि त्या विजननं काम करू शकतो. मोदीजींच्या टीममध्ये काम करायची मला संधी मिळेल आणि मग पुण्यासाठी अजून एक चांगला विषय, चांगलं विजन घेऊन देशातील सर्वोत्तम शहर पुणे कसं होईल सर्वार्थानं, यासाठी मला असं वाटलं माझ्या पक्षानं मला संधी दिली आहे, त्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे पक्षामध्ये 20 लोकांनी उमेदवारी मागितली आणि मी मागितली आणि उमेदवारी मागितल्यानंतर पक्षाने विचार केला आणि मला सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली. ही उमेदवारी देत असताना गेली 30 वर्ष मी पुणे शहरामध्ये सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये मी एक माझ्या स्वतःची एक चौकट आखून नाही घेतली की मी काम करताना सर्वसमावेशक काम करतो. येणारा प्रत्येक नागरिक मग पुणे शहरातला असेल, पुणे शहराच्या बाहेरचा असेल तर सातत्यानं त्याला न्याय द्यायचा प्रयत्न केला आणि त्याचा सारासार विचार करून पक्षाने माझ्यासारख्या इंडिया फ्रंटचा उमेदवार म्हणून आणि काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून माझ्यासारख्या त्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला बहुमान दिला. त्याचाच अर्थ असा आहे की मला केलेला जो असं सारासार विचार त्यातनं मला उमेदवारी दिली तर त्यांच्या लक्षात आलं की रवी धंगेकर हा लोकसभेत जाऊ शकतो आणि पुणेकर त्याला पाठवू शकतात. त्यामुळे मला त्यांनी उमेदवारी जाहीर केली. माझी भावना पक्ष सोडताना काय म्हणजे काळजावर दगड ठेवूनच निर्णय घेतलेला. मी जे सुरुवातीपासून सांगत होतो की पुणे शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण परिषदेची एक ताकद आहे. सेकंड लार्जेस्ट पार्टी म्हणून 12 ते 17 पक्षांनी पुणे शहरात काम केले आणि आता 17 ते 22 या कालावधीमध्ये सुद्धा पुण्यामध्ये काही कसेला चांगलं मतदान आहे. एक चुकीचा अहवाल शहरातल्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून गेला. पक्षाची किंवा तिकडे पुढे गेली. पक्ष लढू शकत नाही. कारवाई करण्याचा पक्षाचा राजीनामा दिला आणि मला वाटतं की 15 वर्ष आपल्या शहराची शहराला शहराची जी दशा झाली दशेच्या विरोधात मी दिशा देण्याचं काम नाही. 15 वर्षात मी काँग्रेस राबवलं इतर सगळ्या विषयात मला वाटतं एक चांगल्या पद्धतीचं काम मी